श्रीराम जय राम जय जय राम. आज रामनवमी आणि आपल्या लाडक्या श्री प्रभू रामाची आपल्याला सेवा करायची आहे, उपाय करायचे आहेत, पूजा करायची आहे. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ केल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाका थोडी आणि अंघोळ करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान केल्यानंतर काळं वस्त्राच घालायचं नाही आहे. आपल्या प्रभू श्रीरामांची आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे. अभिषेक करायचा आहे, जलाभिषेक. जर तुमच्याकडे रामाची मूर्ती नसेल तर तुम्हाला भगवान श्री विष्णूंची किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल त्याच्यावरती तुम्ही जलाभिषेक करू शकता. हे सगळं झाल्यानंतर पिवळे चंदन, फुलं, हार वगैरे दिवा लावून झाला, ते सगळं अर्पण करून झालं की आपल्याला देवाच्या पुढे म्हणजे देव घराच्या पुढे श्रीराम भगवानांच्या पुढे प्रभू रामांच्या पुढे बसून आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत. तर ते कुठले चमत्कारिक मंत्र आहेत तेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघतोय. सगळ्यात छोटासा मंत्र पण तो खूप चमत्कारिक मंत्र आहे. हा मंत्र आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप महामंत्र आहे. तर हा तारक मंत्र देखील म्हणून ओळखला जातो. आज रामनवमी दिवशी आपल्याला 108 वेळा याचा जप केल्यास आपला प्रत्येक इच्छा पूर्ण होते. तो मंत्र आहे राम. फक्त राम हा तुम्हाला 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. दिवसभरात तर म्हणायचाच आहे, पण देवापुढे बसून मनोभावे म्हणजे आपल्या रामांची जी प्रतिमा आहे ना ती आपल्याला दिसली पाहिजे डोळे बंद केल्यानंतर आपल्या मनामध्ये, आपल्या डोळ्यामध्ये. आणि राम हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी. जर आपल्याला भीती वाटत असेल तर त्याच्या म्हणजे कुठली अदृश्य शक्ती असेल, त्याची भीती वाटत असेल, त्याच्यापासून जर मुक्ती मिळवायची असेल ना, तर फक्त हे प्रभू श्रीरामांचा क्लीम राम क्लीम हा फक्त मंत्र म्हणायचा आहे. क्लीम राम क्लीम राम या मंत्राचा जप करायचा आहे. किती पण वेळा करू शकता तुम्हाला हवा तेवढा. जर कुठलं संकट आलं असेल, आरोग्य प्राप्ती हवी असेल, जीवनातील सगळी संकट दूर करायची असतील तर आपल्याला राम रामाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. राम रामाय नमः. ग्रहकलश दूर करायचा असतील, जीवनातील संकटे ग्रहकलह दूर करायचे असतील तर आपल्याला ओम रामचंद्राय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता ह्या मंत्रांचा जप तुम्ही आहे ना 108 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा कितीही वेळा करू शकता. दिवसभरात सुद्धा आपल्याला हा मंत्र म्हणतच बसायचा आहे. जो मंत्र तुम्हाला प्रत्येक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या कुठल्या गोष्टीसाठी, कुठल्या संकटासाठी कुठला उपाय म्हणायचा आहे, कुठला मंत्र म्हणायचा आहे, तर तोच मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला जो सोपा वाटतो ना तो मंत्र म्हणा. कुठलाही मंत्र म्हणाला ना, आज प्रभू राम आपल्याला प्रसन्न होणार आहेत. फक्त ना मनापासून करायचं आहे, मनोभावे करायचं आहे, विश्वास ठेवून करायचा आहे. कुठल्याच कामात जर यश येत नसेल, अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर करण्यासाठी ओम रामभद्राय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि रक्षा मंत्रासाठी तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे संकटाच्या प्रसंगातून मार्ग मिळवण्यासाठी, संरक्षणासाठी आपल्याला रक्षामंत्र कुठला म्हणायचा आहे. रक्षामंत्र राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम ततुन्यम रामनाम वरानने या मंत्राचा जप करायचा आहे. दिवसाच्या शुभ सुरुवातीसाठी प्रभू श्री रामांच्या मंत्रजपाने शुभ सुरुवात करायची आहे दिवसाची. आणि त्यानुसार आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र आपल्याला दिवसभर म्हणायचा आहे. संपत्ती प्राप्तीसाठी जर मंत्र तुम्हाला हवा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, संपत्ती आणि जीवनात सुख मिळणार असेल तर आपल्याला कुठला मंत्र म्हणायचा आहे. हे रामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा गोविंद गरुडध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा हा मंत्रजप करायचा आहे. आता हवन जेव्हा आपण करणार आहे ना तेव्हा रामनवमीच्या दिवशी आहे ना आपण हवन करणार आहे तेव्हा ओम रामाय हुम फट स्वाहा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. असे केल्याने कुटुंबात सुखशांती टिकून राहते आणि सुखशांती कायम मिळते आपल्याला सगळ्यांना. सर्वांगीण विकास होण्यासाठी, यश मिळण्यासाठी श्री रामनवमीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला ओम राम ओम राम ओम राम रीम राम रीम राम श्रीम राम श्रीम राम या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र आपण केला ना, याचा जप केला ना तर आपल्याला चौफेर यश मिळते, सगळीकडून यश मिळते. कुठेही आपली कुठलीही संकट असतील तर ती दूर होतात आणि यशप्राप्ती होते. तर यापैकी कुठल्याही मंत्राचा जप करा आणि कुठलाच मंत्र जप करायला होत नसेल तर फक्त राम 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 हा 108 वेळा जप करा किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप दिवसभर करत राहा. कुठलाही मंत्र म्हणा, राम भगवान आपल्याला आज प्रसन्न होणारच आहे, त्यात शंकाच नाही आहे. त्यामुळे मनापासून भक्ती करा, मनापासून प्रार्थना करा, मनापासून मंत्र म्हणा आणि भगवान श्रीरामांचे, प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद मिळवा. आपला व्हिडिओ मी इकडेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका.
चला, थँक्यू. श्रीराम जय राम, जय जय राम.